गजानन महाराज की जय। गजानन महाराज की जय। प्रमाणे 15 ते 20 हजार लोक महाप्रसाद घेतात आणि जे विदर्भातून आलेले आहे, जे नोकरीसाठी आलेले आहेत, त्या लोकांना दर्शन घ्यायला होत नाही, म्हणून आम्ही इथे श्रींच्या कृपेने जय गजानन। आज आपण येथे संत श्री गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन उत्साह साजरा करत आहे। एक 25 ते 27 वर्षापूर्वी 200-300 लोकांपासून होत गेलेला आज हा कार्यक्रम जवळजवळ 15 ते 20 हजार लोक महाप्रसाद आणि दर्शनासाठी महाराजांचे येतात। आणि जे मंदिराचं बांधकाम चालू केलेलं आहे ते पूर्ण व्हावं यासाठी सगळ्या गजानन भक्तांनी आम्हाला मदत करावी ही विनंती। आपण 1998 सालापासून गजानन महाराजांचा एक असा संकल्प केला होता, आपण बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांची आपल्या इथं पंचकुशीमध्ये, चाकण पंचकुशी पुणे नगरीमध्ये सेवा मिळावी यास आपण एक संकल्पना मांडली होती। त्या संकल्पनामध्ये आम्ही सगळे जे काही भक्तगण MIDC मध्ये काम करत होतो त्या अनुषंगाने सगळे एकत्र येऊन इथं एक असं छोटस वृक्ष तयार केलं। तर या नमस्कार रसिक बंधूंनो, आपण 7 स्टार प्रोग्राम चॅनल पाहत आहात। आम्ही आपल्यासाठी नवनवीन कला, कौशल्य, संस्कृती, नैसर्गिक अशी कलाकृती घेऊन येत आहोत। तरी आमचे नवनवीन कलाकृती पाहण्यासाठी 7 स्टार प्रोग्रामचे हे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका बरं का। मी गजेंद्र संतवाणी भाग क्रमांक 5 मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतोय। आज आपण पाहत आहोत मेदनकरवाडी चाकण येथील संत गजानन महाराज मंदिर व तेथील प्रगट दिन कशा प्रकारे साजरा होतो ते आपण पाहत आहोत। मित्रांनो, जर संत गजानन महाराज भक्त असाल व आपणास गजानन महाराजांच्या मंदिराकडे जायचे असेल तर आपण कसे जायचे आणि आपला मार्ग कसा असेल याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। आपण चाकण बस स्थानकापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर संत गजानन महाराज मंदिर आहे। आपणास प्रायव्हेट रिक्षा करून सुद्धा आपण जाऊ शकतात किंवा स्वतःचे वाहन असेल तरी आपण जाऊ शकतात। सरळ आपण जात असताना मग बघा, तिथून आपण चाकण बस स्थानकामधून सरळ निघालो आहे शिक्रापूर रोडने। बघा, आपण मेदनकरवाडीच्या कमान मधून आत शिरतो आहे। ही मेदनकरवाडीची कमान आहे, बघा आपण दिसतंय तुम्हाला मेदनकरवाडी गाव। आपण सरळ आतमध्ये जात असताना इथे मध्ये तुम्हाला खंडोबा मंदिर ही असेल। नेमकीच आता खंडोबा मंदिराची यात्रा झाली, खूप मोठी यात्रा आहे। खंडोबा महाराजांची भरती आहे मेदनकरवाडीमध्ये। जवळच मेदनकरवाडी ग्रामपंचायत लागून आहे। मेदनकरवाडीची शाळा याच रस्त्याला लागत आहेत। आणि इथून जात असताना आपण बघा पुन्हा एक मंदिर लागतंय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून इथे एक मंदिर आपल्याला रस्त्यामध्ये लागेल। आपण त्यांचंही दर्शन घेऊ शकता। आणि तिथून सरळ आपण गजानन महाराजांच्या जे PK कॉलेज आहे, PK कॉलेजच्या जस्ट समोर आपणास गजानन महाराजांचं मंदिर असेल। या अशा प्रकारचं बांधण्याचे बघा आपण दिसतोय लांबूनच गजानन महाराजांचं मंदिरांची एक अर्धवट झालेलं बांधकाम इथे दिसत आहेत आपल्याला। दरवर्षी इथे गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होत असतो। ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून चाकण मेदनकरवाडी येथे प्रगट दिन साजरा होत असतो। त्यांनी 300 गजानन भक्तांसोबत पहिला प्रगट दिन साजरा केला, तर आज
नेमकाच 20 तारखेला झालेला हा प्रगट दिन कमीत कमी 3000 लोकांपर्यंत हा प्रगट दिन पोहोचला. म्हणजे 30,000 लोक या प्रगट दिनाला उपस्थित होतात. आणि इथे मोठ्या प्रमाणात हे सेवाभावी संस्था आहे आणि इथले सेवेकरी विविध कार्यक्रम होत असतात. 1 ते 1.5 महिन्या अगोदर येथील सेवेकरी किंवा प्रतिष्ठान अथक प्रयत्न करून हा प्रगट दिन साजरा करण्यासाठी परिश्रम घेत असतो. आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना तिथे आमंत्रित केलं जातं. विविध भजन मंडळी तिथे भजन गात असतात. महाप्रसादांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला जातोय भक्तांकडनं. ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने जे विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेश येथील गजानन महाराज भक्त शेगावला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, कारण आपण कामानिमित्त इथे पुण्यात आलेला असतो. तर आपणास दर्शन मिळावं व महाप्रसाद चा लाभ व्हावा या उद्देशाने ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठान व त्यांचे सहकारी व सेवेकरी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, युवक युवती इथे सहकार्य करीत असतात. आर्थिक, श्रमिक इथे भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. विविध मान्यवरांचे इथे सत्कार केला जातोय. आणि ज्यांनी मंदिराला दान केलं अशा दानकरी लोकांचं इथे सत्कार केला जातो. हे मंदिर पीके फाउंडेशन कॉलेजच्या समोर आई सुधा ताई तराळे पाटील कॉलनीच्या एकदम गेट समोरच हे मंदिर उभारलेले आहे. मंदिराचं बांधकाम अर्धवट असल्याने इथे देणगीदारांची ही गर्दी वाढत असते. बघा, देणगी कक्ष आपला दिसतोय. मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात. सर्व सेवेकरी मनापासून सेवा देत असतात. बघा, इथे महाप्रसादांचा इथे कार्यक्रम आहे. दरवर्षी इथे उत्कृष्ट पद्धतीने महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. कुठल्याही पद्धतीचे कॅटरिंग किंवा कुठल्याही पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट न देता पूर्ण सेवेकरी हे सर्व बनवत असतात. बघा, चिमुकले सुद्धा तुम्हाला दिसतात. आणि इथे बघा, हे सर्व सेवेकरी महिला आहेत. यांनी अहोरात्र मेहनत करून ह्या महाप्रसादासाठी बघा, तुम्ही बघताय सर्व. आता हे बघा, सेवेकरी महिला सेवा देताना आपल्याला दिसते. त्या पद्धतीने आपण ही भक्त आहेत बघा, महाप्रसादांचा भक्त लाभ घेत आहेत. विशेष सांगायचं झालं रसिक बांधवांनो की या सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने जे महाप्रसाद दिला जातो ते म्हणजे बेसन, भाकर, ठेचा, कांदा असा एक गावातील आठवण यावी अशा पद्धतीने या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी
स्वरुची भोजन व महाप्रसाद इथे दिला जातो। बघा, मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याची व्यवस्था व स्वच्छतेची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी बघा, मुलांसाठी महिलांसाठी यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। महिला दर्शन झाल्यानंतर काही खरेदी करण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे। लहान मुलांचे खेळण्यासाठी सुद्धा इथे विविध प्रकारचे खेळणे आलेले आहेत। मित्रांनो, हे जे संत गजानन महाराज यांचे मंदिर बांधण्याचा जो उद्दिष्ट आहे आणि सेवाभावी प्रतिष्ठानचा की 2025 मध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व्हावी हा त्यांचा ध्येय आणि संकल्प आहे। आपणास विनंती आहे, आपण जर गजानन भक्त असाल तर आपल्या शक्तीनुसार आपणही या मंदिराला देणगी द्यावी। खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी अकाउंट नंबर आणि IFSC कोड सुद्धा टाकणार आहे। समोर आपल्याला काही भक्त विनंती करणार आहे, बघूया आपण भक्त काय म्हणतात ते। गजानन 2002 पासून आमच्या मंडळाने महाराजांचा प्रगट दिन सुरू केलेला आहे आणि 2013 पासून इथे PK खांडेबराड कॉलेजच्या समोर मेंदनकरवाडी अशा जागी आम्ही प्रगट दिन साजरा करत आहे। दरवर्षी प्रमाणे 15 ते 20 हजार लोक महाप्रसाद घेतात आणि जे विदर्भातून आलेले आहे, जे नोकरीसाठी आलेले आहेत, त्या लोकांना दर्शन घ्यायला होत नाही, म्हणून आम्ही इथे श्रींच्या कृपेने त्यांना महाप्रसाद व महाराजांचे दर्शन देण्याचं म्हणजे कार्य करत आहे आणि असंच कार्य आमच्याकडून घडत राहो आणि याच्यात सगळ्या भक्तांचे सहकार्य मिळत राहो हीच सर्वांना श्रींचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांचे मंदिरासाठी योगदान मिळो हीच आमची सर्वांची इच्छा आहे। जय गजानन। जय गजानन। जय गजानन। आपण 1998 सालापासून गजानन महाराजांचा एक असा संकल्प केला होता। आपण बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांची आपल्या इथं पंचकुशीमध्ये, चाकण पंचकुशी पुणे नगरीमध्ये सेवा मिळावी यास आपण एक संकल्पना मांडली होती। त्या संकल्पनामध्ये आम्ही सगळे जे काही भक्तगण MIDC मध्ये काम करत होतो त्या अनुषंगाने सगळे एकत्र येऊन इथं एक असं छोटस वृक्ष तयार केलं। तर या वृक्षाच्या मार्फत आज या चाकण पंचकुशी मध्ये असं गजानन महाराजांचं भव्य असं मंदिर निर्माण कार्य हे सुरू केलं आणि आज हे मंदिर 1.5 कोटीच्या आसपास पूर्ण झालेलं आहे। जय गजानन। आधी जे मंदिराचं बांधकाम चालू केलेलं आहे ते पूर्ण व्हावं यासाठी सगळ्या गजानन भक्तांनी आम्हाला मदत करावी ही विनंती। तर मित्रांनो, आपण नेहमीच आर्थिक आणि श्रमिक आपलं योगदान या प्रगट दिनानिमित्त सर्व महिला देतात आणि असं वैशिष्ट्य आहे की व्यसन आणि भाकर असं तुम्ही उत्कृष्ट जेवण त्या सर्व माऊली भक्तांना देत आहे। त्याकरता खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु यापुढेही असे कार्य करावं आणि तुमच्या या कार्यात यश लाभो अशी आमच्या चॅनलकडे तुम्हाला शुभेच्छा। जय गजानन। आज आपण येथे संत श्री गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन उत्साह साजरा करत आहे। एक 25 ते 27 वर्षापूर्वी 200-300 लोकांपासून होत गेलेला आज हा कार्यक्रम जवळजवळ 15 ते 20 हजार लोक महाप्रसाद आणि दर्शनासाठी महाराजांचे येतात आणि आता आम्ही मंदिरचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे। या 2025 आमच्या सर्व सेवेकरी मंडळींची अशी संकल्पना आहे का 2025 मध्ये गजानन महाराजांची इथं प्राण प्रतिष्ठा करायची आहे, हा आमचा संकल्प आहे। आणि याचा उद्देश असा होता की बाबा इथं
विदर्भातून किंवा शेगाव, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातून, अमरावती जिल्ह्यातून बरेच लोक इथं येऊन नोकरीनिमित्त स्थायी झाले. आणि आज जर गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला शेगावला जायचं म्हटलं तर आज 400, 450, 500 किलोमीटर आहे. तर अशा लोकांना इथंच महाराजांचं सेवा मिळावी आणि महाराजांचं दर्शन इथं उपलब्ध व्हावं म्हणून आम्ही हा संकल्प केलेला आहे. जय गजानन. तर मित्रांनो, आपण 7 स्टार प्रोग्राम मध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. आमच्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.